हाय मैत्रिणींनो, मी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने चिकनची रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे। तर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, धना पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा घातलेला आहे, बेडगी मिरची घातलेली आहे 2 छोटे चमचे, 1 चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे। मसाले घातल्यानंतर आपल्याला वाटण घालायचं। इथे मी पुदिना, कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं लसूण याची पेस्ट केली होती। तर आपल्याला चिकनवरती पेस्ट ॲड करून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राइब करा, साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। तर चिकन इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपण 10 ते 15 मिनिटं चिकन मॅरिनेट करायला ठेवूया, तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊया। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे आणि इथे आपण वाटणासाठी ओला नारळ वापरलेला आहे। तर मी अर्धी वाटी ओला नारळ घेतला होता। तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर इथे मी एका कढई गरम करून घेतली होती। कढईमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा घातला की लगेच आपल्याला खोबरं घालायचं आणि आपल्याला थोडंसं तेल घालून कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी कांदा खोबरं व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते। तर पाहू शकता तुम्ही इथे मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तर काय आपल्याला गरम मसाले ॲड करायचे आहेत। इथे मी 1 हिरवी विलायची वापरलेली आहे, 1 मोठी विलायची, 5 लवंग वापरलेले आहे आणि 5 मिरे वापरलेले आहे। तर गरम मसाले घातल्यानंतर आपल्याला वाटण थंड करून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमचा धने सुद्धा वापरलेले आहे। तर वाटण आपलं थंड झालं की वाटून घेऊया। इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतली होती। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तेल गरम झालं की जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते चिकन ॲड करून व्यवस्थित तेलावर परतून घेऊया। व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईकसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा। तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतील आणि कुठून व्हिडिओ पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चिकन व्यवस्थित परतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं एक वाफ काढायची आहे चिकनची। तर 10 मिनिटं झाल्यानंतर इथं पाहू शकता व्यवस्थित चिकनला वाफ बसलेली आहे। तर परत एकदा मिक्स करायचं आहे आणि आपल्याला परत 10 मिनिटासाठी झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आणि खायला खूपच सुरेख लागते। तर 10 मिनिटं झाल्यानंतर मी परत झाकण काढलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर जे वाटण वाटलं होतं आपण ते वाटण ॲड करायचं आहे। ते वाटण ॲड केल्यानंतर आपल्याला कांदा मसाला घालायचा आहे। तर आधी मी बेडगी मिरचीचा वापर केला होता, मिरची पावडरचा सुद्धा वापर केला होता। तर आपल्याला फक्त इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर करायचा आहे। तर वाटणावर मसाला व्यवस्थित आपल्याला चिकनमध्ये परतून घ्यायचा आहे। तर इथे मी व्यवस्थित चिकनमध्ये मसाले परतून घेते। परतल्यानंतर आपल्याला 10 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं आहे। तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण झाकण ठेवूया 10 मिनिटासाठी। 10 मिनिटं झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही वाटण ते व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे। भाजीला व्यवस्थित तेल सुटलं की म्हणायचं वाटण व्यवस्थित परतल्या गेले आहे। तर इथे मी पाणी ॲड करते, थंड पाणीच ॲड केलं होतं मी। तर जेवढी हवी तेवढी ग्रेव्ही मी करते, तुम्हाला जेवढी हवी तेवढी ग्रेव्ही करा। इथे मी 5 ते 6 माणसांसाठी ही ग्रेव्ही केली होती। तर पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। एक लक्षात घ्यायचं की आपण चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं, मग इथं थोडंसं बेतानीच मीठ घालायचं। तर मीठ घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून चिकन मस्त शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता चिकन व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। खायला तर खूपच सुरेख लागते, नक्की या पद्धतीने करा आणि खूप अशी झटपट होणारी रेसिपी आहे। खूप त्याला असा पसारा वगैरे होत नाही आणि झटपटसुद्धा होते। तर चिकन शिजल्यानंतर कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। गरमागरम ज्वारीच्या भाकरीसंग खावा किंवा बाजरीच्या भाकरीसंग खावा, खायला खूप ही चिकनची भाजी छान लागते। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत